वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या रामगिरी महाराजांची मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली भेट। मुख्यमंत्र्यांकडून रामगिरी महाराजांचा उल्लेख संत म्हणून भाजप नेत्यांचीही हजेरी। रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात संभाजीनगर अहमदनगरमध्ये आंदोलन। पोलिसांच्या प्रयत्नांमुळे तणाव निवळला। महाराजांविरोधामध्ये 2 ठिकाणी गुन्हे। महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून कोणतेही नाव जाहीर करा, माझा पाठिंबा असेल। उद्धव ठाकरेंची घोषणा। शरद पवार आणि काँग्रेसकडून सावध भूमिका। सेक्युलर सिव्हिल कोड म्हणजे मोदींनी हिंदुत्व सोडलं का? उद्धव ठाकरेंचा रोखठोक सवाल। तर वक्फच्या जमिनी कोणत्याही धर्माच्या असतील तरी वेडवाकडं करू देणार नाही असा इशारा। अजित पवार म्हणजे गुलाबी सरडा। महाविकास आघाडीच्या मेळाव्यामध्ये संजय राऊतांची टीका। युगेंद्र पवारांचा मात्र आक्षेप। कितीही झालं तरी ते माझे काका आहेत, युगेंद्र यांची प्रतिक्रिया। महाविकास आघाडीमधील एकजूट टिकली पाहिजे आणि कष्ट करण्याची तयारी ठेवा, शरद पवारांचा सर्व नेत्यांना सल्ला। उपमुख्यमंत्री अजित पवारांना मावळमध्ये मराठा क्रांती मोर्चाचा घेराव। कायमस्वरूपी मराठा आरक्षण आम्हाला कधी मिळणार? अजित पवारांना सवाल। भाजपचे माजी खासदार शिशुपाल पटले काँग्रेसमध्ये दाखल। भाजपचे आणखी काही आमदार काँग्रेसच्या वाटेवर असल्याची नाना पटोलेंची माहिती। जम्मू काश्मीर आणि हरियाणाच्या निवडणुकांची घोषणा। जम्मू काश्मीरमध्ये 3 टप्प्यात मतदान। 4 ऑक्टोबरला दोन्ही राज्यांमध्ये मतमोजणी। राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर। वाळवी सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट तर वारसा चित्रपटाला बेस्ट आर्ट कल्चरल फिल्मचा पुरस्कार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।